झालेल्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जर तुम्ही खेळत असाल तर तुम्ही नेहमीच एकत्र याल अशी गॅरंटी तुम्हाला नसते. मग तुम्हाला अपोजिट राहावं लागतं आणि त्यावेळेला तुम्ही आपल्या घरामधले भाऊ नसता किंवा आपले मित्र नसता तर तुम्ही तिकडे प्रतिस्पर्धी असता, तिकडे तुम्ही कट्टर विरोधक असता. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय ती अनिकेत आणि महेशची जोडी. तर गोलंदाजी मार्क वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज अथर्व भंडारे. सामन्याला सुरुवात सामन्याचा श्री गणेशा लास्ट मॅच ऑफ द डे. यानंतर एक प्रेक्षणीय मॅच 15 वर्षाखालील मुलांची 15 वर्षाखालील खेळाडूंची यानंतरची मॅच असेल. तत्पूर्वी आपण आजच्या दिवसातला हा खुल्या गटाचा हा शेवटचा सामना बघतोय. अथर्वचा पहिला बॉल अनिकेतला बीट करत विकेट किपरलाही बीट करतोय. 22च्या स्वरूपातल्या धावेने मात्र सांघिक धावांचं खातं इथे उघडलं गेलं, परंतु वैयक्तिक धावांचं खातं काही उघडू शकलेले नाहीयेत. सुरुवात झाली आहे सामन्याला. अथर्व भंडारे एक जबरदस्त शैली आहे गोलंदाजीची. एक तंत्रशुद्ध गोलंदाज, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ वरती नियंत्रित गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे अथर्व. पंचांच्या डाव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल बनवत मात्र सुरुवात करतोय आपल्या स्पेलची. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधलं हे 4-4 षटकांचं आयोजन. आजचा पहिला दिवस अगदी यशस्वीरित्या, भले स्पर्धा थोडीशी उशिरा चालू झाली परंतु सामने अगदी वेळेत पूर्ण होताना दिसले. उद्याही असं आपण दिवसभर क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. यावेळेला हेलिकॉप्टर, परंतु मला वाटतं क्षेत्ररक्षकालाही विश्वास नसेल की ही कॅच मी पकडली आहे. कॅच ऑफ द डे. चांगला झेल म्हणावा लागेल. विराज पेडणेकर, काय कॅच पकडली आहे विराजने. साईराज इतापे नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आत. अनिकेत मात्र भोपळा फोडू शकलेला नाहीये. शून्याचा चष्मा घालून ऑलरेडी त्यांना चष्मा आहे, पण शून्याचा अजून एक चष्मा त्यांच्या चष्म्यावरती लागला, तो म्हणजे गोल्डन डकचा शिकार बनले. साईराज इतापे बॅटिंगसाठी. अथर्व भंडारीला मात्र पहिली सफलता यावेळेला मिळते. ओव्हर नंबर 1 मध्येच पहिल्याच षटकात यांना यश मिळालं. क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवले आज दिवसभरामध्ये. एक ऑल इज वेल असं आयोजन. सर्व खेळाडूंच्या अंगावरती ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॅक आपण बघताय. चांगली स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि काय फटका केलाय साईराजने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मुकेश आहेत दुसऱ्या बाजूने त्यांच्या समवेत फलंदाजी करण्यासाठी मैदानावर. चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगली लाईन आणि लेंथ जी आहे ती गवसली आहे या ठिकाणी या गोलंदाजाला अथर्व भंडारे. आपल्या टीमसाठी मात्र आता धावा कोण जमवणार हा प्रश्न पडलाय तर रुपेशजी नटळकर यांना. कोणाला पाठवायचं बॅटिंगला, कोण धावा बनवू शकतो आज आपल्या टीमला जर जिंकवायचं असेल. मला वाटतं बाळावरती खूप जास्त विश्वास आहे. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा मात्र हवेत फटका सजवलाय. कॅच होऊ शकते परंतु बॉल पाठीमागे गेलाय. स्मिथ अँड जोन्स चिंग चायनीजचे बॅनर तुम्हाला मैदानाच्या चौबाजूला लागलेले दिसतील. वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत चिंग चायनीजचे. त्याचं प्रमोशन, त्याचं ब्रँडिंग या ठिकाणी होतंय. पाठीमागे चिंग चायनीजचा एक स्टॉल सुद्धा आहे. तिकडे तुम्हाला सूपचा आनंद घेता येईल, नूडल्सचा आनंद घेता येईल. दुपारचं जेवण खूप सुंदररित्या सर्वांनी मात्र केलेलं आहे. आयोजकांच्या वतीने मात्र सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्याचबरोबर ORS ची व्यवस्था आहे, दुपारच्या जेवणाची व्यवस्था आहे. आपल्याकडे मात्र या ठिकाणी सूप आणि नूडल्स याची सुद्धा व्यवस्था आहे.
फुल टॉस बॉल स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, तिकडे काउ कॉर्नर मध्ये मात्र फिल्डर आहेत. दुसरी धाव घेतली जाणार नाही यावेळेला, कारण फिल्डिंग चांगली केली आणि बॉलला फेकलंही तितक्यात चांगल्या पद्धतीने. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 6. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 6 धावा. अथर्व भंडारीचं एक यशस्वी षटक, 6 चेंडूत 6 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावर. कौस्तुभ होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. पुन्हा एकदा मात्र आज पहिल्या दिवसातून आभारी असणार आहोत. या स्पर्धेला मात्र ज्यांचं विशेष सहकार्य ते म्हणजे परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क, त्याचबरोबर आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन, भोईवाडा पोलीस स्थानक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर एफ दक्षिण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर आजूबाजूचे सर्व रहिवासी. आणि आभार असणार आहेत ते मात्र भोईवाडा वाहतूक विभागाचे सुद्धा, तसेच आपल्या मैदानाचे सर्व कर्मचारी असतील, आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सर्व बक्षीसदाते, आमचे सर्व स्पॉन्सर्स, सहप्रायोजक, ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मात्र सहकार्य केले, त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. मिनार नाटळकर गोलंदाजीसाठी आहेत, गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. अनुभवी गोलंदाज मिनार, समोर मात्र मुकेश सारखा एक अनुभवी फलंदाज. फुल टॉस बॉल सरळ बॅटने फटका सजवलाय. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर 1 धाव अंतर घेण्याच्या प्रयत्नात. एकेरी धावेनं दुहेरी धावेनं मात्र या ठिकाणी धावा तुम्हाला जमवता येणार नाहीत. एखादा मोठा फटका, मला वाटतं आतापर्यंत एकच चौकार लागलाय सकाळच्या सत्रापासून. त्या व्यतिरिक्त मात्र एकही चौकार किंवा षटकारांचा तर अभाव आहे. षटकार अजिबात आलेला नाही आज दिवसभरामध्ये. या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू, लेग कटर होता, बॅटची टॉप एज घेतोय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. साईराज इतापे बॅक टू बी पवेलियन. साईराजला माघारी परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिश मैदानाच्या आत जातोय साईराजची जागा घेण्यासाठी. राहुल घाणेकर त्या ठिकाणी मात्र आज पहिली मॅच पराभूत ठरले. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था मात्र त्यांनी सांभाळली. म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर राहुल घाणेकर यांनी कोणता ना कोणता रोल आपला निभावलाय. कधी खेळाडूच्या भूमिकेत बघायला मिळाले, कधी जेवण वाटप करत असताना ते आम्हाला बघायला मिळाले. शैलेश गडेकर तर आपण पाहिलेच. गणेश गडेकर यांची एक वेगळी भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. अंपायरची भूमिका त्यांनी बजावली, स्कोररची भूमिका आता ते बजावत आहेत, खेळाडूच्या भूमिकेत ते बघायला मिळाले. आणि चांदे गेलेत मैदानाच्या आतमध्ये. मगाशी अथर्व चांदेला आपण पाहिलं होतं गोलंदाजी करताना. चांगली गोलंदाजी केली होती अथर्व चांदेने सुद्धा. स्ट्रेट बॅटेड फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक काही बॉल पाठीमागे जाऊन देत नाहीयेत. अगदी बाउंड्री लाईन वरती, बॉर्डर वरती मात्र चांगली सिक्युरिटी लावली आहे. चांगली फिरकी आहे. अशा पद्धतीने मात्र ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हर मधून फक्त 4च धावा आलेत. 10 धावा आणि 1 विकेट. म्हणजे टोटल आपण जर पाहिलं तर 2 विकेट्स गमावलेत, 10 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातलं मात्र हे अंतिम क्षण आहेत. आजच्या दिवसातला हा अंतिम टप्पा आहे या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्या पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा पार पडेल. यंदाच्या या CPL 2025 पर्व 12व्याचा अंतिम विजेता कोण असणार? परळचा राजा वॉरियर्स हा संघ मात्र एक प्रभावी संघ ठरला. आजच्या दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत. आता सेमीफायनल आणि फायनल्स कडे फक्त त्यांचं लक्ष आहे. त्यामध्ये स्टार ऑफ CC एक मॅच जिंकलेले आहेत. एका मॅच मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आता सध्या मात्र आपण जर पाहिलं तर 2 विजेते संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला
आपण जर पाहिलं तर एव्हेंजर्स म्हणजे सीसी एव्हेंजर्सच्या विरोधात आयुष 11. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर मिनर नाटळकर आणि दुसऱ्या बाजूला रुपेश नाटळकर यांच्या दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. आयुष 11 संघाचं नेतृत्व मात्र त्या ठिकाणी केलं जाते खूप चांगल्या पद्धतीने. आयुष 11 संघाचे संघमालक म्हणून सध्या कामगिरी करताना आपण सन्माननीय अजयजी चौधरी यांना पाहताय. ओव्हर द विकेट नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी रुपेश तांबट, वय वर्ष 50. आजच या ठिकाणी मात्र आपलं सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि किंवा करतायत. 50वे वर्ष आज पूर्ण होत आहे त्यांना आणि हे सुवर्ण क्षण आहेत त्यांच्यासाठीचे. बिकॉज आजही या वयामध्ये त्यांच्या माध्यमातून मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आणि ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स, जी फिटनेस आणि जो जोश आणि जो उत्साह बघायला मिळतोय, म्हणजे अगदी लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला या सिमेंट चाळ प्रीमियर लीग मध्ये. मग त्यामध्ये 15 वर्षाखालचे खेळाडू सुद्धा आहेत आणि 50 वर्षापर्यंतच्या आणि त्या अधिकच्या वयाचे खेळाडू सुद्धा आहेत. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे. चांगला फटका इकडे सजवलाय. 2 धावा तिकडे नक्कीच मिळणार आहेत. बॉलला मात्र मैदानाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पाठवलं. 2 धावा पंच तुषार चिखले यांच्या माध्यमातून. उद्याच्याही दिवसासाठी मात्र आपल्या सर्वांना या ठिकाणी वेळेत उपस्थित राहण्याची विनंती आहे. बरोबर सकाळी 9:30ला रिपोर्टिंग करायचंय. 9:45ला मात्र टॉस होऊन पहिल्या मॅचचा खेळ सुरू होईल. उद्याच्या दिवसातील जे सामने आहेत त्याची माहिती परत आपल्याला एकदा सांगतोय. उद्याच्या दिवसामध्ये होणारे जे सामने असतील ते काही पुढील प्रकारे असतील. उद्याच्या दिवसात सकाळी पहिला सामना जो होईल तो तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ म्हणजे स्टार ऑफ सीसी आणि चौथ्या सामन्यातील पराभूत संघ, सुरुवातीला जे आपले लीग स्टेज मधले जे सामने झाले त्याचा जो विजेता संघ पराभूत संघ आहे विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ अ गटातून, तिसऱ्या सामन्यातील पराभूत विरुद्ध चौथ्या सामन्यातील पराभूत ब, त्यानंतर पहिल्या सामन्यातील पराभूत आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत अ गट आणि त्यानंतर मात्र 9वा सामना 7व्या सामन्यातील विजेता ब विरुद्ध 6व्या सामन्यातील पराभूत संघ ब गटातून, 8व्या सामन्यातील विजेता अ आणि 5व्या सामन्यातील पराभूत अ, असा काहीसा वेगळा फॉर्मॅट आहे. अधिकची माहिती मात्र आपण टीमच्या नावाप्रमाणे घेऊया की उद्याच्या दिवसात कोण पहिला सामना खेळणार आहे. तर उद्याच्या दिवसात पहिला सामना जो आहे तो तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ म्हणजे सीसी पॅन्थर आणि आयुष 11 म्हणजे सीसी पॅन्थर उद्या पहिला सामना खेळेल. तो चौथ्या सामन्यातील पराभूत ब गटातला जो संघ आहे म्हणजे सीसी चॅम्पियन्स बरोबर सकाळी पहिली मॅच असणार ती सीसी पॅन्थर या संघाची. तर बरोबर 9:30ला आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची विनंती आहे. सीसी पॅन्थर आणि सीसी चॅम्पियन दोन्ही टीमचे कॅप्टन्स संघमालक आपण लक्षात घ्या. 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. 9:45ला टॉस होईल आणि 10 वाजता मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रुपेश तांबट मात्र आपल्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट अगोदरच देत आहेत या ठिकाणी समोरच्या टीमला. स्कोर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा आकडा 18 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि हा फुल टॉस बॉल आणि ही ओव्हर मात्र एकूण 10 धावांची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10 आल्या, या एकाच ओव्हरमध्ये 10 आल्या. टोटल धावसंख्या झाली ती मात्र 20. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 आपण बघतोय. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ सिमेंट चाळ यांचं मात्र भव्य आयोजन. 8 संघ, 120 खेळाडू, प्रत्येक संघामध्ये 15 अशा पद्धतीचं मात्र एकाच चाळीचं एकाच बिल्डिंगचं हे आयोजन आपण बघतोय. हंगामातली या परळच्या नरे पार्क मैदानावरती पहिली स्पर्धा. परळचं क्रिकेट एक नेहमीच खडूस क्रिकेट राहिलेलं आहे. आपण ज्या वेळेला लाईव्ह ऑक्शन केलं होतं त्या लाईव्ह ऑक्शनच्या वेळेला अनेक दिग्गज खेळाडू 20 धावा झाले 3 ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि बॉलिंग मार्क वरती सारस सावंत. तर ऑक्शनच्या वेळेला मात्र आपण ज्या वेळेला ज्या दिग्गज खेळाडूंचा सन्मान केला होता, ज्यांची मुलाखत आपण घेतली होती
ज्यामध्ये प्रथमेश ठाकरे सारखा खेळाडू, स्वतः महेश मकवाना सर त्या ठिकाणी होते, दत्ताशेठ चव्हाण होते, त्याचबरोबर प्रथमेश पवार, नाना, महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर, मंदार गुरव, बंड्या अशा अनेक युवा आणि दिग्गज खेळाडू आणि त्या ठिकाणी मात्र त्या सर्व खेळाडूंची माहितीपूर्ण मुलाखत आपण घेतली होती. त्यावेळेला सांगितलं गेलं की आपल्या मुंबईचं क्रिकेट आणि परळ याचं एक जवळचं नातं राहिलेलं आहे. बरेच असे खेळाडू जे परळ नगरीतून घडले, ज्यांनी मुंबईच्या क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलं. आणि यावेळेला पहिलाच बॉल सारस सावंतच्या खात्यामध्ये आहे, सफलता. मुकेश होतोय बाद, बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का यावेळेला सीसी एव्हेंजर्स टीमला, आणखीन एक हादरा. रुपेश नाटळकर यांच्या चेहऱ्यावरती मात्र आता थोडीशी चिंता दिसून येते. नवीन बॅटर श्रेयश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर तिकडे पोहोचतायत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी अनिश चांदे थोडीशी जास्त घाई करताना दिसले. धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये मात्र तिकडे श्रेयश आउट होऊन माघारी परततायत. आणि प्रशांत वाळके जात आहेत आता बॅटिंग साठी. आणि त्यांचे कोच मैदानामध्ये आलेले आहेत, ज्यांना आपण सिमेंटचाळ प्रीमियर लीगचे अमोल मुजुमदार म्हणजेच भास्कर वाळके यांना आपण इथे उपस्थित राहिलेलं बघतोय. प्रशांत वाळके मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत प्रशांत वाळके सगळ्यांवरती बक्षीस लावत होते, आता प्रशांत वाळकेवर बक्षीस लावायची वेळ आली आहे. आणि यानंतर प्रेक्षणीय मॅच होणार आहे. 15 वर्षाखालील दोन्ही टीमने रेडी राहायचंय. आणि भास्कर वाळके यांच्याकडून प्रशांत वाळके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. प्रेक्षणीय मॅच ओम वॉरियर्स आणि सीसी फायटर्स दोन्ही टीम रेडी राहायचंय. सीसी वॉरियर्स आणि सीसी फायटर्स, सिमेंटचाळ वॉरियर्स आणि सिमेंटचाळ फायटर्स, 15 वर्षाखालील दोन्ही टीम. ओ यावेळेला एका हाताने कॅचचा प्रयत्न होता, रन मात्र घेतली गेली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, परंतु थांबवलं स्वतःला. थ्रो करण्यापासूनही त्या ठिकाणी कंट्रोल केलं आपल्या स्वतःला. आणि मधल्या रनिंग ट्रॅकच्या बाहेर जर पलीकडे बॉल त्यांनी मारला प्रशांत वाळके, आपण जर त्या मधल्या रनिंग ट्रॅकच्या पलीकडे जरी बॉल मारला तरी तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि चौकार किंवा षटकार मारला तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि प्रशांत वाळके यांनी जर षटकार मारला तर कपिलजी यांच्याकडून त्यांना, कपिलजी शेट्टे यांच्याकडून 1000चं बक्षीस. पण हा रनआउटचा प्रयत्न, बघूया निर्णय काय येतोय पंचांकडून. येस, बॅटर आउट. शेवटचा बॉल होता. टोटल स्कोर आपण पाहूया. 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 24 धावा बनल्या. 24 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. आयुष 11ला हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅचचा टॉस केला जाणार आहे. सीसी वॉरियर्स आणि सीसी फायटर्स. कॅप्टन दोघांनी टॉस साठी या.
कॅप्टन नील कदम आणि कॅप्टन दर्शील. नील आणि दर्शील दोघांनी टॉस साठी यायचंय लगेच. चला नील आणि दर्शील दोघांनी टॉस साठी लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करा. दोन्ही टीमने लाईनअप करून घ्या. चला ही मॅच झाल्यानंतर मग हा टॉस होईल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी आपली टीमची तयारी करून ठेवा. दोन्ही टीमला विनंती. नील आणि दर्शील चला आता सामन्याला सुरुवात करायची आहे. अधिक वेळ घेऊ नका. 4:30 वाजलेत. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. अंधार थोडासा लवकर पडतो सध्या, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा उजेडात खेळायची संधी आपल्याला द्यायची आहे. चला स्पीडअप घ्या जरा आणि कॉमेंट्री बॉक्स समोरून सगळ्यांनी थोडं एका बाजूला व्हा. भंडारे भंडारे थोडं सगळ्यांनी एका बाजूला घ्या तिकडनं. चला पंच रेडी आहेत. बॅटर रेडी, बॉलर रेडी. बॉलिंग मार्क वरती पहिले षटक घेऊन आलाय मुकेश आणि बॅटिंग साठी मात्र मिनार नाटळकर आणि अथर्व भंडारे. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्राइक वरती मिनार नाटळकर. मुकेशचा पहिला बॉल.
पहिलाच बॉल ओव्हर दी बॉलर्स हेड, सरळ बॅटने आणि रनिंग ट्रॅकला लागून आता बॉल बघा. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना मदत करायची गरज नाही, ओव्हर थ्रो. परंतु एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला मात्र तिसऱ्या धावेत कन्वर्ट करायच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. क्षेत्ररक्षक सुद्धा आपले पूर्ण एफर्ट्स लावतायत. एव्हेंजर्स 24 बॉल 25 ची गरज. अथर्व भंडारे राइटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. 24 टू विन की 25 टू विन? 25 टू विन. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा रौप्य महोत्सव साजरा करायचा ही मॅच जिंकायसाठी. चांगला फटका एकेरी धावेसाठी तिकडे मात्र खेळला जातोय अथर्व कडून. उद्याही बरोबर सकाळी 10 वाजता मॅचला सुरुवात होईल. सीसी पॅन्थर आणि सीसी चॅम्पियन दोन्ही टीमच्या संघमालकांना विशेष सूचना आहे की उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता आपण मैदानावरती रिपोर्टिंग करायचंय. 9:15 टॉस होईल आणि 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. बाळा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. पारितोषिकांचा वर्षाव होतोय बाळावरती. खोलात टाकलेला चेंडू होता. मुकेशचा चांगला बॉल मिनार यांच्यासाठी. मिनार नाटळकर. इथे मात्र फक्त कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायची गरज आहे. जास्त काही मोठे फटके गरजेचे नसतील कारण 24 बॉल 25 रन बॉल इक्वेशन जवळपास गरजेचं. आणि या वेळेला हवेत झाडामध्ये फटका खेळलाय. ज्या ज्या वेळेला झाडामध्ये बॉल गेलाय त्या त्या वेळेला 2-2 धावा आल्यात. हे मात्र एका या मैदानाचं एक वेगळं समीकरण राहिले. आणि हे टेक्निक आहे या मैदानावरती. जर तुम्हाला अशा 2-2 धावा धावून काढायच्या असतील तर तुम्हाला असं झाडामध्ये खेळावं लागेल. या वेळेला आडव्या बॅटने मात्र अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉलला घ्यायचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेताना बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या दरम्यान पहिल्या ओव्हर नंतर 5 धावा. जवळपास 6.25च्या सरासरीने बॅटिंग करायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आलेत. आता रन रेट जो आहे तो उर्वरित 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज असल्यामुळे 20 धावांचा आता अजून पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास 5.60च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. जवळपास 5.7 धावा प्रतिषटक या ठिकाणी मात्र आता धावा जमवायला लागतील. बॉलिंग साठी मात्र नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवर. अनिकेत रांगणेकर आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत रांगणकर, माफ करा, अनिकेत रांगणकर. आज बॅटिंग मध्ये मात्र अनिकेत तसं बघायला गेलं तर 0वरती आउट झाले होते अगोदर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत ज्या वेळेला ते मैदानात गेले होते. बीट झाले ते फलंदाज अथर्व. डॉट बॉल येतोय. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी हलक्या पद्धतीचे हाताळले जाणारे चेंडू आहेत अनिकेत रांगणकर यांचे. एक स्लिप सजवली आहे तिकडे मात्र अनिकेतने आपल्या गोलंदाजीला अनुसरून. यावेळेला सरळ बॅटे खेळलेला फटका उंची चांगली गाठतोय, झाडामध्ये जातोय, बॉल पाठीमागे गेलाय. किती धावा येतील?
2 आणि या वेळेला 2च. जर बॉल मैदानामध्ये थांबला असता तर मात्र तुम्हाला 2च्या बदली 3ही मिळू शकले असत्या, 4ही मिळू शकले असत्या, कारण पाठीमागे बॅकअपला फिल्डर नव्हते. डीप मध्ये कोणी नव्हतं स्वीपर कव्हर वरती. यावेळेला लेगबाईच्या स्वरूपातली धाव घेण्याचा प्रयत्न. मिनार नाटळकर अगोदरच तयार होते ही धाव घेण्यासाठी. सिंगल आली आहे आणि सिंगल सोबत धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय. 8 या धावसंख्येवर 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. बॉल मात्र पूर्ण झालेत या ओव्हर मधले एकंदरीत 4. 2 बॉलचा खेळ बाकी. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम सेकंड ओव्हर. 14 चेंडू आणि 17 धावा. पुढचा चेंडू मात्र या वेळेला अनिकेतचा. ओ बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल, परंतु तो फुलटॉस गेलाय, बॅट वरती गेला अगदी. आणि त्या दुहेरी फटक्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न केला मिनार नाटळकर यांनी. दुहेरी अंकामध्ये आता धाव फलक. या दुहेरी धावेनंतर 10 धावा स्कोर कार्ड वरती. 15 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हर नंबर 2 मधला. अनिकेत रांगणकर विरुद्ध मिनार नाटळकर. 10 धावा म्हणजे अजून बॉल बाकी आहे 13 आणि 13 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती मात्र एकच रन. एकेरी धावेसोबत 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. 12 चेंडूत 14 धावा. माफ करा, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चुकीची दुरुस्ती. या ठिकाणी 12 चेंडू आणि 14 धावा. बारा चेंडू 14 धावा. कोणाकडे मात्र आता ही निर्णायक ओव्हर, कारण या ओव्हर मध्ये जे काही घडेल त्याच्यावरती मात्र या नंतरच्या ओव्हरचं सर्व काही निर्भर आहे. बघूया काय घडते काय बिघडते. या सामन्यांदरम्यान आपण जर पाहिलं तर बरंच काहीच पाहायला मिळालं आपल्याला. काही संघ एक मॅच जिंकले, एक मॅच पराभूत ठरले. तर या 2 टीम मध्ये आता मात्र विजेता कोण होणार, कोणता संघ दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकणारा संघ असणार आणि पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये विजेता आणि पराभूत संघ कोणता असणार. म्हणजे ज्याने अगोदरही एक मॅच जिंकलेली आहे असे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे एका मॅच मध्ये विजय, एका मॅच मध्ये पराभव कोणाच्या नावावरती होणार हेही आपल्याला पाहायचंय. उद्याच्या दिवसात आणखीन एक संधी आहे तुमच्याकडे. परंतु मला वाटतं जे संघ दोन्हीच्या दोन्ही मॅचेस हरतील ते या स्पर्धेतून मात्र बाद होतील. पराभूत संघांना उद्याही एक संधी आहे. त्या संधीचं सोनं त्यांना करून दाखवायचंय. कॅप्टनने आता कानमंत्र दिलाय. 12 बॉल 14 ची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये श्रेयश आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती मात्र अथर्व भंडारे. पहिला बॉल फुल टॉस होता आणि हा फटका मात्र अपयशी राहिला. प्रत्येक डॉट बॉल जो आहे तो फलंदाजांवरचा दबाव वाढवत जाईल. प्रेशर मात्र थोडंसं वाढत जाईल. फलंदाजांवरती मात्र दडपण येत जाईल. खोलात टाकून मात्र खोदून काढले या वेळेला वरती अंपायर झेड. बॉल पाठीमागे अनिकेत रांगणकरच्या दिशेला आणि थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला हुक करायचा प्रयत्न, तोही बॉल बाहेर झालाय.
मिनार नाटळकर यांच्या बॅटमधून मात्र एक क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय. कॉपी बुक हुक पाहायला मिळाला आणि त्या हुक मध्ये 2 धावा आणि 2 धावांसोबत धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकलाय तो 14 वर. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. श्रेयसचा पुढचा बॉल आणि या वेळेला वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स इकडे मात्र मिळत आहेत आयुष 11 टीमला. अतिरिक्त धावेसोबत 15 धावा टीमच्या पूर्ण होतील आणि जवळपास धावसंख्येचा आकडा तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे असं म्हणता येईल. 10 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ओव्हर दी कव्हर्स. पुन्हा एकदा 2 धावा. कव्हर्स मधून बॉल बाहेर गेलाय. 16 धावा आल्यात, 17 धावा माफ करा, 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आता फक्त 8 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत या ओव्हर मधला एक म्हणजे एकंदरीत 7 बॉल, 2 बॉल आहेत माफ करा. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. मोर 8 रन्स टू विन. फुल टॉस आणि या फुल टॉस सोबत धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे. टीमच्या 19 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र अजून 6 धावांची गरज 7 बॉल मध्ये. मला वाटतं एखादा षटकार पाहायला मिळेल आज मिनार नाटळकर यांच्या बॅटमधून. पण षटकार नाही, पण ऍटलिस्ट 1 धावेचा फटका आलाय. शेवटचा बॉल निर्धाव घालवलेला नाहीये. निर्धाव चेंडू या वेळेला जर आला असता तर मॅचचं समीकरण काहीतरी वेगळं असतं. परंतु मिनार नाटळकर जोपर्यंत आहेत मैदानावरती रन येण्यात या ठिकाणी स्वाभाविक आहे. टोटल स्कोर जर पाहिलं तर 20 आणि 6 चेंडू मध्ये अजून 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल्स टू गो अँड 5 रन्स टू विन. 6 चेंडू 5 धावा. अजूनही मात्र त्या ठिकाणी संधी आहे एव्हेंजर्स टीमला. पण एखादी चांगली गोलंदाजी गरजेची आहे. एखादा तिखट मारा करणारा गोलंदाज आता या ठिकाणी विचारविनिमय पूर्वक निवडावा लागेल. एक कंजूस गोलंदाजी, एक घातक गोलंदाजी, आग ओकणाऱ्या गोलंदाजीचं प्रदर्शन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड करायचे आहेत, हा सामना तुम्हाला जर जिंकायचा आहे. रुपेश नाटळकर या ठिकाणी काय विचार करतायत बघूया. कोणाच्या हातामध्ये ओव्हर सोपवतील, कोणाकडे मात्र हा जबाबदारीपूर्ण खेळ त्यांच्याकडून सोपवला जातोय. आणि गोलंदाजीसाठी मात्र आता प्रशांत वाळके यांची निवड त्यांनी केली आहे. अनिकेत रांगणकर, त्याचबरोबर रुपेश नाटळकर, प्रशांत वाळके अनुभवी खेळाडू आहेत या टीम मध्ये सुद्धा. मुकेश आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाळा आहे तिकडे टीम मध्ये. प्रशांत वाळके उर्फ डिंडा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा पंचांकडून. पाच बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे फक्त.
फुल टॉस बॉल आणि त्यावर ही दुहेरी धावेचा फटका. स्कोर लेवल झालाय. फक्त 1 रन आता बनवायची आहे. 3 बॉल आणि 1 रन. आणि हा डॉट बॉल. 2 बॉल आणि 1 रनची गरज आहे. सामन्यामध्ये मात्र आता पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार की काय. आणखीन एक डॉट बॉल. आता 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. जर हाही बॉल निर्धाव हाताळला तर सुपर ओव्हर खेळायची संधी. रुपेश नाटळकर कर्णधार, संघमालक आणि प्रशांत वाळके यांनी जर डॉट बॉल हाताळला तर त्यांना 501 रुपयांचं बक्षीस. काय मॅच रंगली आहे. पुन्हा एकदा 1 बॉल आणि 1 रन वरती सामना. शेवटचा बॉल बाकी आहे. आणि बाळाकडे जर बॉल गेला तर बाळाला 200 रुपये. शेवटचा बॉल. आणि अशा पद्धतीने आयुष 11 या मॅचचा विजेता. मनपूर्वक अभिनंदन टीम आयुष 11. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे नन अदर दॅन मिनर नाटळकर यांना. बिल्डिंग प्राइस देऊन टाक.